शब्द सुरांचा हार गुंफूया, मराठीचा लढा लढूया, प्रहार करूया मराठीचा. उंच करूया हाती झेंडा मराठीचा, बुलंद करूया आवाजाला मराठीच्या. उंच करूया हाती झेंडा मराठीचा, बुलंद करूया आवाजाला मराठीच्या. सर, तुम्ही म्हणा किंवा उमेश जाधव सर, आशिष पाटील, तुम्ही मराठी हिंदी चित्रपटसृष्टीत असे अनेक हे सगळे पुरुष नर्तक मी म्हणेन किंवा नृत्य दिग्दर्शक म्हणेन, तुम्ही सगळ्यांनी आपल्या कामाने कर्तृत्वाने एक अढळ स्थान निर्माण केलंय. शाळांमध्ये म्हणा किंवा कॉलेजमधून सुद्धा म्हणा की अजून अशी होतकरू मुलं आहेत जी तुम्हाला बघून तुमचा आदर्श ठेवून या क्षेत्रात येऊ इच्छित आहेत. पण आजकालच्या पिढीत अनेक जण असे आहेत की थोडंसं ट्रोलिंग होतं, त्यामुळे कुठेतरी ती मानसिकता हे होते. तर ओव्हरऑल ह्या परिस्थितीवर तुमचं काय मार्गदर्शन असेल? खरं तर महिला एवढ्या ताकदीने या इंडस्ट्रीमध्ये आहेत, ट्रोलिंग होण्याचं गरज नाही. खरं तर आज आम्ही एवढी वर्ष काम करतो, उमेश आणि मी, तर मी मंथन करण्याच्या आधीपासून आम्ही दोघं मित्र आहोत आणि आम्ही एकत्र डान्स करतो. म्हणजे आम्ही कदाचित 90, 91, 92 पासून मित्र आहोत आणि आजही आमची मैत्री तेवढीच चांगली आहे. आशिष पाटीलला एकदा मी एका कॉम्पिटिशनला मी जज होतो आणि आशिषने लावणी केली होती आणि मी त्याला बोलून सांगितलं होतं की अरे सुंदर नाचतोस तू, त्या ताकदीने तू परफॉर्म करतो आणि त्याला पहिला नंबर दिला होता त्यावेळेला. आज तोही छान काम करतोय, आज तोही इथपर्यंत पोहोचलाय, आज कोरिओग्राफर म्हणून त्याचंही नाव आहे. फक्त ट्रोल कोण होत आहेत? जे लोक, म्हणजे आता यातलं अजून एक उदाहरण सांगेन की बरीच आजकाल मुलं लावणी करायला लागली. मग एक शो आला होता की काय शोचं नाव होतं, कुठला, ते सगळे पुरुष लावणी करत होते, त्याच बरंच काही एक नाव, एक शो आला होता की सगळे पुरुष लावणी करत होते. आपण त्या कलेकडे कसं बघतो, बिनबायकांचा तमाशा, बिनबायकांचा तमाशा नावाचा एक कार्यक्रम आला होता, त्यात सगळे पुरुष लावणी करत होते. त्यानंतर असा एक एरिया सुरू झाला की सगळे लावणी करतायत. ट्रोल कधी होता? कलाकार म्हणून स्टेजवर येऊन एखादं स्त्री पात्र करणं, ते डान्स करणं, ऍक्टिंग करणं आणि तो स्टेजवरून बाहेर आल्यानंतर तो पुरुष म्हणून उभा राहणं, या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जर का तुम्ही ते पात्र साडी काढल्यानंतर पण तुमच्याबरोबर घेऊन फिरलात तर तुम्हाला लोक ट्रोल करणार. आता यातलं एक उदाहरण म्हणजे आशिमे कामटे नावाचा आमचा एक स्टुडंट आहे. तो एवढा सुंदर लावणी करतो, पण लावणीतून बाहेर आला म्हणजे तो आज काही ज्वेलर्सच्या ऍड करतोय, काही साड्यांच्या ऍड करतोय, आज तो जगभरात शो करतोय. आता मध्ये तो कुठेतरी दुबईला होता, कुठेतरी शो करतोय, तर तुम्हाला कॉल करून सांग सर मी इकडे आहे, सर मी इकडे आहे, सर मी इकडे आहे, खूप चांगलं काम करतोय. पण ज्या वेळेला तो साडीतून बाहेर येतो तेव्हा ओळखूच शकणार नाही की हा तो मुलगा होता ज्याने लावणी केली. अशा पद्धतीने तुम्ही जर का काम केलं तर तुम्हाला कोण ट्रोल नाही करणार. पण तुम्ही तेच लावणी किंवा काही स्त्री पात्र तुम्ही घेऊन बाहेर पडलात आणि तशाच पद्धतीचं काय करायला लागलं तर लोक ट्रोल करतात. कारण शेवटी स्त्रिया पण काम करतातच आहेत ना. कलाकार म्हणून काम करत असताना कलाकाराने नेहमी समाजाला काहीतरी मार्गदर्शन करायचं असतं कलेतून. महाराष्ट्राची लोककला ही एवढी समृद्ध आहे की ज्याने याचा अभ्यास केला त्याला माहिती आहे. म्हणून महाराष्ट्र मोठा आहे. कोण त्याच्यावरती तेवढा विचार करत नाही. कारण महाराष्ट्राची लोककला ही 24 आवर्स चालते. महाराष्ट्राची लोककला सकाळी सुरू होते 3:30-4 वाजता, ती परत पहाटे 4 वाजेपर्यंत चालू असते. त्या सकाळी 3:30-4 वाजता येणारा पिंगळा, त्यानंतर होणारी काकड आरती, त्यानंतर होणारे ओवी, नंतर येणारा वासुदेव, त्यानंतर येणारा स्मशान जोगी, त्यानंतर येणारा
पांगुळवाला, त्यानंतर येणारा तुमचा जोशी. नंदी बैल, असे त्यानंतर येणारा तुमचा पोतराज, ती बोहारीन, संध्याकाळी सुरू होणाऱ्या देवळातल्या भजनं, आरत्या, दशावतार, मग सुरू होणारे तमाशे, म्हणजे खरंय. सकाळी 3:30-4ला सुरू होणारी कला 3:30-4 पर्यंत चालू राहते. असा हा समृद्ध महाराष्ट्र, त्या सगळ्या कला असल्यामुळेच हा महाराष्ट्र आणि आम्हीच आमच्यासारखे कलाकार काम करतो. त्यामुळे ज्या वेळेला आपण कला सादर करतो स्टेजवर, त्यावेळेला त्या कलेचा आदर करून सादरीकरणानंतर त्यातून मेसेज गेला, जी कला सादर करतोय ती कला लोकांपर्यंत पोहोचली, त्यानंतर तिचा गवगवा करणं किंवा त्यात राहणं किंवा त्याच्यात काहीतरी वेगळ्या गोष्टी आपण लोकांना विचित्र सांगत बसणं, मग लोक ट्रोल करतात. अदरवाईज आपण जर का सादरीकरण करत राहिलो सगळ्याच पद्धतीची, सगळ्याच कलांची, ती लोककला असो, चित्रपटातली गीतं असो, बॉलिवूड, हॉलिवूड, जे काही करा तुम्ही, कलाकार म्हणून सादर करा आणि विषय सोडा, तर तुम्हाला ट्रोल नाही करणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता तुम्ही बोलतच होता ते कशी जाणवली की ट्रोल करणाऱ्यांना दुसरं काय काम आहे, आपण असं म्हणू शकतो. त्यांना ती कला येते का आपली? 100%. तुम्हालाच तुमचं येतं. 100%. जास्त विचार न करता फक्त तुम्ही सुरू व्हा आणि पुढे बघत राहा. सर, तुम्ही आता बोलात की हॉलिवूडमध्ये किंवा तुम्ही बॉलिवूडमध्ये अनेकांसोबत काम केलेलं आहे, तर तुमचा एखादा आवडता अभिनेता म्हणजे अमिताभ बच्चन, जॅकी श्रॉफ, नाना पाटेकर, तर काय आठवण एखादी? नाही, सगळ्यांबरोबर वेगवेगळ्या आठवणी येत नाही. प्रत्येकाचं काय झालं, आठवणी म्हणण्यापेक्षा ना ह्या सगळ्यांबरोबर काम करताना मी शिकतच होतो. जसं मी 98ला हुतुतू करताना नाना पाटेकरांबरोबर एक गाणं आहे, घपला आहे बाई नावाचं, त्या पिक्चरमध्ये हुतुतू फिल्ममध्ये गाणं आहे. तर नाना पाटेकर खूप मोठे आर्टिस्ट आहेत, 10-15 दिवस आम्ही त्यांच्यावर शूट करत होतो. तर ते गाणं शूट करत असताना त्यात एक लाईन आहे, एक आलाप आहे. त्या आलापमध्ये नाना पाटेकरशी वळतात आणि आमच्याकडे बघतात, आणि आमच्याकडे बघितल्यानं आम्ही सगळ्यांनी डोळ्यातून पाणी आलं पाहिजे वगैरे असं आम्हाला त्यावेळेला सांगण्यात आलं होतं. गुलजारजी डिरेक्टर होते, सगळीच मोठी लोकं. तर आम्ही खूप प्रयत्न केला, रिहर्सल 1, रिहर्सल 2, रिहर्सल 3, 4 रिहर्सल केल्या. आम्ही सगळे हसतच होतो. हसत म्हणजे काय की सगळे डान्सर टीम होती. आता अचानक कसं रडायचं, ते काय कोणाला जमेना, प्रत्येकाने आपल्या वतीने ट्राय केलं होतं. पण ज्यावेळेला नाना पाटेकर आले आणि त्याने एक रिहर्सल त्यांची केली, म्हणाले माझी रिहर्सल करतो, 2 रिहर्सल केल्या आणि म्हणाले चला टेक करूया. तर आम्ही सगळे टेन्शनमध्ये होतो की आता टेक करतायत तर काय होईल. आणि ते आलाप, घपला आहे बाय, घपला आहे बाय, घपला आहे बाय, असे सगळे आम्ही बोलत असतो. आणि ते देवा हो असं करून ते टर्न करतात. ज्या पद्धतीने त्याने टर्न करून आमच्याकडे, म्हणजे आत्ताही अंगावर काटा उभा राहतो, आम्हाला नकळत आमच्या सगळ्यांच्या डोळ्यातून पाणी यायला सुरू झालं आणि कोणाला कळलंच नाही की काय घडलं. म्हणजे अशा मोठ्या कलाकारांबरोबर काम केलेलं आहे. हेच पुढे 2001ला मटा सन्मान करत होतो, त्यावेळेला उर्मिला मातोंडकरांचा एक ॲक्ट बसवला होता. त्यावेळेला उर्मिला मातोंडकर खूप मोठं नाव, म्हणजे त्यांचे खूप जोरदार पिक्चर होते. कंबक वगैरे गाणं, कंबक ईश्वर, मोठी गाणी सगळी तामजाम होतं. आणि त्यावेळेला मराठी ॲक्ट करायचा होता आणि तो मी करत होतो. आम्ही एक अख्खं लावणी टू गोंधळपर्यंत गेलो होतो. त्यांना एकदा ॲक्ट दाखवला, एकदा ॲक्ट बघितला, 2दा ॲक्ट बघितला. मग म्हणाले मला दाखवायला सुरू करा. मग आम्ही त्यांना दाखवायला सुरू केलं. 1 रिहर्सल, 2 रिहर्सल आमच्याबरोबर करतायत. मग अख्खा ग्रुप बोलवला, परत एकदा ग्रुपचं पाहिलं, परत त्यांनी स्वतः रिहर्सल करायला सुरू केली. मग अख्ख्या ग्रुपबरोबर एकदा नाचल्या. सेकंड डे ज्यावेळेला त्या आल्या तेव्हा ज्या पद्धतीने परफॉर्म केलं होतं ना, ती जी एनर्जी होती, ते असं होतं की आम्हाला म्हणजे अंदाजच येत नव्हता की काल फक्त करूया म्हणणारे या ताकदीने नाचू शकतात. बच्चनजींबरोबर काम करताना KBC 7 सीझन मी केलं होतं. तर पहिलीच भेट अशी होती, कारण मला आठवतं मी 8वी-9वीला असताना त्यांचं अंधा कानून, देशप्रेमी हे पिक्चर पाहिले होते. तेव्हा हे काय माझ्या डोक्यात नव्हतं आयुष्यात काहीतरी या माणसाला आपण कोरिओग्राफ करू, शो अप म्हणून का असे ना, पण आपण एक अमिताभ बच्चन एक स्टेप दाखवायची, एक वेगळं फॅन मुवमेंट असतं म्हणतात. मला समोर बोलल्यानंतर 2 मिनिटं मला असा प्रश्न पडला होता की पाया पडू, नमस्कार करू, काय करू, कारण ते आल्याला त्यांनी खांद्यावर हात ठेवला, बोलिये मास्टरजी क्या करना है. ते हा जो एवढ्या मोठ्या कलाकाराचा नम्रपणा आहे की आता
करायचं काही नव्हतं, 2 लाईन फक्त त्यांना वाचायच्या होत्या सुरुवातीला. जे स्पर्धक होते त्यांचं इंट्रोडक्शन होतं, त्यासाठी त्यांना 2 लाईन, नाही आप बोलो वैसे, कहा देखना, यहाँ देखू वहाँ देखू, आप बोलो वैसे करते. हा जो नम्रपणा आहे तो एक्सपिरियन्स खूप वेगळा होता. आणि सर्वात वेगळा एक्सपिरियन्स म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी मला व्हॅनिटीत बोलवलं त्यांनी. आणि व्हॅनिटीत ते ज्या पद्धतीने त्यांच्या खुर्चीत बसले होते, क्या क्या करना है, माझ्या तोंडातून शब्दच निघत नव्हता. काय बोलावं, काय काय सांगू, काय काय करायचंय. मग ते स्टेजवर मला विचारलं मी किती वाजता स्टेजवर येऊ. मी म्हटलं तुम्ही 12 वाजेपर्यंत या. तर मला वाटलं 12 वाजेपर्यंत येतील, रिहर्सल वगैरे बघतील. 12 वाजता पूर्ण मेकअप, पूर्ण कॉस्ट्युम बेशरूम सगळं रेडी होऊन ते उभे होते दिलेल्या वेळेला. म्हणजे 12ला 5 मिनिटं जास्त पण नाही, 5 मिनिटं कमी पण नाही, 12 वाजता फ्लोरवर होते. शिस्त एकदम शिस्त. आणि एक बरं वाटलं की आपण मग त्याच शिस्तीत काम करतो. त्यामुळे त्याचा अनुभव असा आहे की मी मेक इन इंडियाचा शो करत होतो त्यावेळेला आमिर खान पसायदान फक्त गाणार होते त्या शोमध्ये. तर त्यासाठी आम्ही माऊलीचं एक छोटीशी कोरिओग्राफी केली होती. आणि ते पसायदान म्हणून अजय अतुल यांची एंट्री मी त्यांना इंट्रोड्यूस करणार. आमचा डान्स बघून त्यांना काय वाटलं काय माहिती, म्हणाले नाही अभि ये डान्स मैं भी करूंगा. आमच्यावर 4 तास रिहर्सल गेली. मग त्याच्यावर मग ते परफेक्टनेस आहेत ना एकदम, त्यांना परफेक्ट सगळं असायला पाहिजे. मग त्या आमच्यावर बसून स्टोरी फायनल केली की आपण काम करू, असं करू. मग एक टोपी येईल, पगडी येईल, ती मग एकाच्या डोक्यावर असेल, ती माझ्या डोक्यावर येईल, मग तिथून मी नाचायला. तर ह्या सगळ्या टीमबरोबर काम करताना एकच अनुभव आला की हे सगळे मोठे काय आहेत, तर ते त्यांच्या कामाशी खूप लॉयल आहेत आणि परफेक्शन त्यांच्याकडे आहे, फोकस्ड आहेत. एवढे मोठे असून ते नम्र आहेत, म्हणून ते मोठे आहेत. मग आपण काय करायचं, आपण त्यातून जे काय आपल्याला शिकता येईल की आपण किती मोठे झालो. उद्या आज नाही म्हणाला मी 7-8 हजार शो नाचलो असेल सगळे, आज 200-500 इव्हेंट केले असेल, 100-1 पिक्चर केले असतील, ह्या 5-50 सिरियलचे टायटल सॉन्ग केले असतील, अख्ख्या वर्ल्ड वाईड शो केले आहेत. माझा सर्वात मोठा शो म्हणजे श्री रविशंकर यमुनात्री शो झाला होता. 35,000 वर्ल्ड वाईड डान्सर होते आणि त्याचं सगळं स्टेजवर ते डान्सर येणार कसे, जाणार कसे, एक वेगळा अनुभव. हे सगळं माझ्याकडे होतं. नितीन देसाईंनी मला दिलं होतं ते. आम्ही कॉन्सेप्टच वेगळी होती. खरं तर 1 महिना आधी आम्हाला तिकडे बोलवणार होते, पण त्यांच्या काही याच्या अडचणीमुळे 3-4 दिवस आधीच गेलो. मग त्यांची 1 रिहर्सल पाहिली, 2 रिहर्सल पाहिल्या. त्यानंतर जे मी प्लॅनिंग केलं, जे पेपरवर त्यांना दिलं की बाबा म्हणजे एका वेळेला 1800 भरतनाट्यम, ते एक्झिट करणार 1200 कथ्थक, ते एक्झिट करणार 300 तैवानची लोक, ते एक्झिट करणार 200 जपानची लोक. हा जो सगळा प्रकार होता, हा एवढी वर्ष परफेक्ट काम करत थिएटरवर फोकस असल्यामुळे ते आम्ही एवढं छान डिझाईन केलं की आम्ही 3 दिवस रोज 12-12.5 हजार लोक परफॉर्म करायची आणि एंट्री एक्झिट करायची, कुठे काही हे नाही. तर हा एक वेगळा एक्सपिरियन्स या सगळ्या कामातून, या सगळ्या लोकांबरोबर काम केल्यानंतर जो मिळाला. तरी देखील आम्ही म्हणतोय की नवीन एखादा ग्रुप आला समोर किंवा नवीन एखादा डान्स करणारा मुलगा आला तर त्यातही आम्ही शोधण्याचा प्रयत्न करतो की याच्याकडे काय वेगळं आहे की जे आपल्याला आयुष्यात पुढे कुठेतरी कामाला येऊ शकेल. त्यामुळे काय आहे की एवढ्या कलाकारांबरोबर काम केल्यानंतर आपण जर काही शिकण्याची वृत्ती ठेवली तर तो आपल्याला एक लहान मुलगा पण काहीतरी शिकवून जातो आणि त्याचा आपल्याला फायदा आयुष्यभर होतो. त्यामुळे नम्र राहणं हे मी या सगळ्यांबरोबर काम करताना शिकलो आणि ते आजही मी बाळगतो. अनेक चित्रपट तुम्ही त्याच्यामध्ये नृत्य दिग्दर्शन केले आणि लोकांनी खूप प्रेम दिलं त्यातल्या गाण्यांना, तुमच्या कलेला. अजिंठा एक चित्रपट आहे, आम्हाला काहीतरी सांगा ना. अजिंठा हा चित्रपट म्हणजे माझ्यासाठी एक स्कूलच होतं. म्हणजे म्हणतात ना की फिल्म गाणी मी कोणाकडे असिस्ट म्हणून काम नाही केलं, असोसिएट म्हणून उमेश बरोबर बरेच काम केलं, मित्र म्हणून. पण असिस्टंट म्हणून कोणातरी काम केलंय, त्याच्याकडे मी कॅमेरा शिकलो वगैरे असं काय माझ्या आयुष्यात घडलं नाही. पण मला खूप कॅमेऱ्याच्या जवळ नेलं ते अजिंठाने. नितीन देसाईंनी दाखवलेला विश्वास आणि आम्ही अजिंठा जवळजवळ 1.5-2 महिने 2-3 महिने 3 महिने अजिंठाच्या अख्ख्या प्रोसेसमध्ये होतो.
शूटिंगच्या, आणि आधी 2 महिने त्याच्या बाकी सगळ्या प्रोसेसमध्ये होतो. उदाहरणार्थ स्क्रिप्टमध्ये होतो, त्याच्या सेटमध्ये होतो, त्याच्या गाण्यांच्या प्रोसेसमध्ये होतो. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये काम करत करत शूटिंग सुरू झालं. आणि ते शूटिंग असं होतं की आम्ही अख्ख्या अजंठामध्ये शूट केलं, तिथल्या आजूबाजूच्या गावातून शूट केलं. अजंठा आम्ही अख्खा तो उतरलोय आम्ही जिथून. म्हणजे त्याची स्टोरी अशी आहे की त्या एका इंग्रज अधिकाऱ्याला तो शिकारीला गेला असताना त्याने वाघाची शिकार केली, आणि त्याला तो वाघ पडताना एक काहीतरी असा एक मोठी पोकळी दिसली, आणि तो कन्फ्यूज झाला की इकडे काहीतरी वेगळं आहे. शिकार राहिली बाजूला. त्यांनी त्याच्याबरोबर असणारे जी लोक होती, जो आदिवासी ग्रुप होता, त्यांना सांगितले की तिकडे काय ते बघूया. आणि तो त्या मध्ये मोठं नदीचं पात्र त्यातून पोहून तो तिकडे गेला, आणि त्याने ते गुहा पहिली शोधली अजंठाची. हा त्याचा हिस्ट्री आहे. तर आम्ही जिथून त्याने शिकारायला तो खाली उतरला, तो सगळा एरिया आम्ही रोज उतरायचो. सकाळी 2:30-2:45 आम्ही आमची हॉटेल सोडायचो. बापरे, 2:30-2:45? 2:45 4:45 वाजता आम्ही त्या लोकेशनवर जायचो, उंच डोंगरावर. त्यानंतर कॅमेरे लागायचे की आम्हाला सनराईज शूट करायचा होता. म्हणजे तिकडे एक वेळ असते, सनराईज होतो. एक वेळ अशी येते की अख्खं अजंठा लेणी अख्खं असं लिटअप होतं. म्हणजे सूर्याच्या किरणामध्ये अख्खं असं सूर्याचं किरण अख्ख्या लेण्यावर येतं, आणि आपण लाईट कशी ऑपरेट करतो तशा पद्धतीने ते. आणि आम्ही डोळ्याने पाहिलेलं आहे की अख्खाच्या अख्खं कसं काय होतं ते. असा तो क्रॉस आहे, असा अशी लेणी आहे ती, अशी अशी अशी, पण ती अख्खीच्या अख्खी लाईट येते त्याच्यावरती. तर हे सगळं आम्ही 10 दिवस तिकडे शूट करत होतो. मग वरून खाली उतरायचं, 1-1.5-2 तास लागायचे उतरायला. मग त्या छोट्या छोट्या मधल्या जागेत शूट करायचो. मग तिकडच्या रस्त्यांवरती शूट करायचो, तिकडच्या गावागावात शूट करायचो. मग आम्ही एनडीमध्ये शूट केलं. पहिला पिक्चर असेल की ज्यात 40 फुटाची होळी, आणि त्याच्या भोवती आम्ही एक गाणं केलंय, एक रंगांचं गाणं केलंय. त्यात नितीन देसाईंनी म्हणाले की रंगात तो फॉरेनर ती त्याला मदत करते चित्र काढायला. ती आदिवासी मुलगी कलर आणून देते, ती जे फळं फुलं घेऊन कलर बनवते, आणि त्या कलरमधून ते कलर त्याला मिळतात, मग तो पेंटिंग करायला सुरू करतो. कारण त्याचे कलर लंडनवरून येण्यासाठी वेळ लागणार असतो, आणि त्याला ते फास्ट करायचं असतं. ती मुलगी मदत करते. तर त्या कॉम्बिनेशनमध्ये एक सीन होता त्या दोघांच्या प्रेमाचा, की त्यात अख्ख्या सेटवर कलर ते नितीन देसाईंनी स्वतः टाकले होते. कलर अख्खे ते कलर टाकले होते. त्या कलरमध्ये ती आहे, तिच्याबरोबर मग त्याचं एक रोमॅन्टिक गाणं होतं. म्हणजे तो वेगळा एक्सपिरियन्स त्या अख्ख्या अजंठामध्ये. आजही आम्ही एनडीमध्ये जातो. एनडीमध्ये त्या गावात जाऊन उभं राहिलं की आम्ही बरोबर 2011 मला वाटतं 10-11 आम्ही शूट केलं होतं. आम्ही त्याच 10-11 मध्ये जातो आणि असं फील करायला लागतो की इथे आम्ही हे गाणं शूट केलं होतं, इथे आम्ही हे गाणं शूट केलं होतं. एक घर त्यांनी बनवलं होतं. त्या घराच्या आतमध्ये विलन जातो आणि मध्ये ती मुलगी असते पारो. तर त्या घराला असं बनवलं होतं की सूर्यकिरण आला ना की सगळे रेंज आतमध्ये येतील त्याची नॅचरल, आणि त्याच्या भोवती अशी जागा बनवली होती की घोडा आतमध्ये फिरेल त्या घरात. म्हणजे अशा काही गोष्टी केल्या होत्या. आणि ती शाळा अशासाठी म्हणायला लागेल कारण एक कॅमेरा त्यांनी माझ्याकडे दिला होता आणि सांगितलं सगळे मोंटाजेस शूट करत राहा. त्यामुळे तो कॅमेरा, ती जिमीजीप ही 2 महिने वापरता आली, त्याच्यावर काम करता आलं, त्याच्यावर शिकता आलं. म्हणजे ही कला मी म्हणेन नृत्य दिग्दर्शन तुम्ही नव्याने त्याच्यावरती नव्याने शिकलं. म्हणजे काय की अनुभव, आधी गाणी केलीच होती, पण हे असं होतं की रोजच गाणं करतोय. बरोबर. गाण्यातला आज एक शॉट घेतला, उद्या एक शॉट घेतला, दुपारी एक शॉट घेतला, अशी ती 5-6 गाणी आहेत. ती सगळी गाणी आम्ही ते शूटच करत होतो त्या सगळ्या प्रोसेसमध्ये. त्यामुळे काय झालं की त्याच्यावरचं जो कॅमेऱ्याबद्दलची जी माहिती आहे आणि जे अँगलशी खेळणं म्हणतात ते त्यातून खूप शिकायला मिळालं. म्हणजे पूर्णच वेगळा अनुभव तुम्हाला चित्रपटाने दिलेला आहे. परत मी शाळा ह्या विषयाकडे येईन. मराठी शाळांनी ह्या लोककलेला पुढे नेण्यासाठी, वारसा हा पुढे नेण्यासाठी काय उपक्रम करावेत अशी तुमचे विचार, किंवा तुम्ही काय केले आहेत का? नाही, मी आतापर्यंत काही विशेष असं काही केलेलं नाही. खरं तर बऱ्याच शाळातून मी आधी ज्या वेळेला माझी पुतण्या शाळेत होता, माझी पुतणी शाळेत होती,
त्यांच्या शाळेचे काही डान्स बसून द्यायचो. माझ्या ओळखीचे काही नातेवाईक शाळेत होते, त्यावेळेला वेळ होता तेव्हा त्यांचे डान्स बसून दिलेले आहेत. आता खरं तर मराठी शाळा जेवढ्या आहेत त्या सगळ्या शाळेतून प्रत्येक सण साजरा झाला पाहिजे. जसे आपले म्हणजे गुढीपाडव्यापासून जे सण सुरू होतात ते सगळे सण जर का शाळेत साजरे व्हायला लागले तर आता जगभरातून एंटरटेनमेंटकडे अख्खं जग चाललंय. म्हणजे आता कॉर्पोरेट कंपन्या म्हटलं तर त्या कंपन्यांमध्ये जगात दुपारचा वेळ देतात लोकांना. कुठलं तरी गाणं ऑन होतं आणि लोक नाचतात, की त्यांचं असं म्हणणं आहे लोक फ्रेश होतात आणि परत कामाला सुरुवात करतात. मला हेच म्हणायचं आहे की मराठी शाळांनी जर का हे सण जेवढे आपले वर्षभरात येणारे सण आहेत, म्हणजे गुढीपाडवा असेल, आषाढी असेल, मग गोविंदा, गणपती, नवरात्र, दिवाळी, तुमची होळी, इथपर्यंत सगळे सण जर का आणि त्या सणाच्या अनुषंगाने येणाऱ्या सगळ्या लोककला हे जर का शिक्षण म्हणून आणि त्याचं सादरीकरण म्हणून जर का विषय म्हणून जर का शाळेत चालू केला, त्यासाठी लोक अपॉइंट केली, त्या पद्धतीने सगळं सुरू केलं, तर मुलांना एक एंटरटेनमेंट राहतं की आम्ही रोज काहीतरी नाचतो, रोज काहीतरी करतो. म्हणजे फक्त अभ्यास म्हणण्यापेक्षा एक सब्जेक्ट डान्सचा पण येतो त्यात, ज्याने एंटरटेनमेंट म्हणून लोक त्याच्याकडे बघतात. ऑथेंटिक म्हणजे आपण मराठी भाषा पण पुढे येते, आनंदही मिळतो आणि लोकांचा जो इतर इकडे तिकडे पळण्याचा जो कल आहे तोही कमी होईल आणि तो याच्याकडे वळेल. माझ्या डोक्यात आहे की जसे शिक्षणाचे कोर्सेस आहेत तसं एखादी शाळा लाईनअप करून त्या शाळेतील मुलांना महाराष्ट्राची लोककला काय म्हणते, लोकनृत्य काय म्हणतात आणि लोकगीतं काय आहेत याची माहिती देणं, लोकनृत्य शिकवणं, त्याच्याबरोबर भारतातल्या क्लासिकल म्हणजे शास्त्रीय नृत्य किती आहेत त्याची बेसिक माहिती देणं, की त्यांना माहीत असायला पाहिजे की भारतात काय आहे नेमकं. भारतातल्या सर्व राज्याच्या लोककला ज्या आहेत त्याची माहिती करून देणं, कारण त्या जगभरात आहेत. जसं महाराष्ट्रातून जगभरात काय आहे तर लावणी आहे, कोळी आहे, तसं पंजाब म्हटलं की भांगडा आहे, गुजरात म्हटलं की दांडी आहे, या सगळ्याची माहिती करून देणं आणि त्याच्याबरोबर पाश्चात्य नृत्य काय आहेत आणि ती इथे कशी वापरली जातात त्यांची माहिती करून दिली तर सगळ्याचा समतोल राखला जाईल. लोककला 100% सांगायची आहे, कारण ती जपली तर पुढे आहे. म्हणजे मी स्वतः माझ्या काकीच्या मांडीवर डोकं ठेवून लहानपणी ओव्या ऐकलेल्या आहेत, कारण माझा जन्म गावचा. मी वयाच्या 6व्या-7व्या वर्षी मुंबईत आलोय. तोपर्यंत मी हेच सगळं बघत होतो. घरात सगळं पिकत होतं, दूध दुभतं घरात होतं, भाज्या घराच्या आजूबाजूला मंडप टाकले जायचे, त्यात सगळ्या भाज्या लागायच्या, भेंडा म्हणा, दोडकं म्हणा, पडवळ म्हणा, सगळं घरातल्या घरात भाज्या खाल्लेल्या आहेत. ते वातावरण खूप वेगळं आहे आणि ते वातावरण, त्या सगळ्या गोष्टी लोकांना, आता ओवी म्हणजे काय लोकांना कळणार नाही काही दिवसांनी. त्यासाठी म्हटलं तर गमतीने म्हणतील ओवी तर मुलीचं नाव आहे असं एवढं होईल, पण ओवी खरं काय आहे बहिणाबाई, हे कळण्यासाठी या जर का कला ठेवल्या चालू तर या प्रत्येक शाळेने चालू ठेवाव्या, कारण ती संस्कृती शाळेने जपली, मुलांपर्यंत पोहोचवली तर मुलं सुसंस्कृत होतील. नाहीतर हळूहळू आजकाल काय होतंय की प्रत्येक आई वडील त्यांच्या कामामध्ये अडथळा येऊ नये म्हणून खायला प्यायला भरवताना किंवा काय करताना मुलांना मोबाईल देतात आणि मोबाईलवर मुलगा कुठलं तरी कार्टून बघतो, तो कार्टून काय बोलतो त्याला माहित नसतं, पण ते जे काही चित्र असतात याच्याऐवजी शिवाजी महाराजांचे स्टोरीज किंवा पोवाडेज ऐकवा किंवा तेवढेही नाही ओव्या ऐकवा, हे काही ऐकवलं, हे काही दाखवलं तर काहीतरी वेगळं होऊ शकतं. आणि कदाचित या झेंडा मराठीच्या याने मी हेही सांगेन की याच्या बरोबर कदाचित आपण त्यासाठी काहीतरी पर्याय करूया, छोट्या छोट्या का होईना क्लिप तयार करू की तुम्ही मुलांना ते दाखवण्यापेक्षा मुलांना हा डान्स दाखवा, कदाचित दानपट्टा दाखवा, लाठीकाठी दाखवा, एखादा काळाच्या खूप मागे पडले एखादा धनगरी डान्स दाखवा. मग तुला खायचं आहे ना, हा धनगरी डान्स बघ, तुला खायचं आहे ना, मग हे लाठीकाठी बघ, असंही होऊ शकतं. प्रयत्न केला तर सगळं शक्य आहे.
सर, आपल्या भाऊ कोरगावकर यांनी मला वाटतं हीच परंपरा त्यांना हाच मराठीचा वारसा किंवा हा मराठीचा झेंडा पुढे न्यायचा आहे. तर आज त्यांच्या या उपक्रमात सहभागी होऊन तुम्हाला कसं वाटलं? नाही, मला खूप बरं वाटलं. म्हणूनच म्हटलं की जसं भाऊंनी झेंडा मराठीचा हे सुरू केलंय, युट्यूब चॅनल मार्फत लोकांपर्यंत पोहोचवत आहेत, मी भाऊंना सांगेन की मी आहे तुमच्याबरोबर. आपण छोटे छोटे डान्स शूट करू, काय छोटे छोटे 30 सेकंदाचा 1 मिनिटाचा काहीतरी शूट करू आणि झेंडा मराठीच्या याने ते पण लोकांपर्यंत पोहोचवू आणि लोकांना सांगू की तुम्ही कार्टून दाखवण्यापेक्षा ह्या गोष्टी दाखवा आणि त्या आपण ऑथेंटिक लोकांकडून शूट करून घेऊ. म्हणजे आपण धनगरी ग्रुप, अख्ख्या महाराष्ट्रातले लोककलाकार माझ्या ओळखीचे आहेत, त्यांना पण एक प्लॅटफॉर्म मिळेल की त्यांच्या कला लोकांपर्यंत पोहोचतील. आपण त्यांना बोलून शूट करून घेऊ आणि ते पण लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करू, जेणेकरून हा जो झेंडा मराठीचा आहे खऱ्या अर्थाने सगळ्या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचेल. इतकं छान सरांनी आज आपल्याला मार्गदर्शन केलं आणि खरं तर नाही गप्पा संपू नयेत असं वाटतं. म्हणजे कारण अजून अनेक प्रश्न विचारत बसले नाही तर मला वाटतं अजून आपले 1-2 तास असेच होतील आणि मग शेवटी म्हणतील व्हिडिओ बघताना की केवढा मोठा व्हिडिओ आहे हा. पण एक सांगायला नक्की आवडेल की नृत्य ही एक कला आहे, पूजा आहे, आराधना आहे जी देवानेच निर्माण केली आहे. भगवान शिवशंकर जेव्हा तांडव नृत्य करत होते तेव्हा बघा तो सुद्धा एक पुरुषच आहे, देव आहे किंवा स्त्री पार्वती किंवा एक लास्य अंग म्हणा, तांडव अंग म्हणा. तर माझ्या सांगण्याचा उद्देश असा आहे की कलेकडे ना, नृत्याकडे कला म्हणूनच पाहावं. बरोबर आहे सर? करेक्ट. आज तुम्ही आलात, आम्हाला खूप छान छान गोष्टी सांगितल्यात, आठवणी सांगितल्यात, मार्गदर्शन केलं, वेळात वेळ काढून आला त्याबद्दल मनापासून तुमचे आभार मानते. तर मग आपण आता लवकर भेटूया पुढच्या भागामध्ये नव्या पाहुण्यांसोबत. तोपर्यंत मराठी बोलत राहा, मराठी भाषेचा अभिमान बाळगत राहा आणि मराठी भाषेचा हा झेंडा असाच फडकवत राहा. धन्यवाद.